मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड ही जी आमची कंपनी आहे याद्वारे आम्ही असंख्य ट्रेनिंग्स घेत असतो, वर्कशॉप्स अरेंज करत असतो. उद्देश हाच आहे की आपले मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा फायदा झाला पाहिजे, उद्योजकांना फायदा झाला पाहिजे आणि व्यापाऱ्यांना फायदा झाला पाहिजे. आजचा टॉपिक थोडासा माझ्या इतर टॉपिक्सपेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे आपण जे काही पर्चेसिंग हा जो एक आपला एक सापळा आहे माझ्या दृष्टीने, त्याच्यामध्ये आपल्याला अडकलेली असंख्य मध्यमवर्गीय कुटुंब, त्याविषयी मला थोडंसं बोलायचं आहे. मित्रांनो, बऱ्याचशा जणांना त्यांचा खरेदी हा विषय जो आहे ना, हा त्यांच्या इमोशन्सशी जोडला गेलेला असतो. ते इमोशन्समधून खरेदी करत असतात किंवा आम्ही अगदी जे आमच्या ट्रेनिंग्समध्ये सांगत असतो की एक जाणीवपूर्वक वातावरण असं निर्माण केलंय की माणसांनी सतत खरेदी करण्याच्या विचारात राहावं. तुम्ही बघा, पूर्वीपेक्षा अधिक वस्तू आपल्यासमोर येतात, अधिक ॲडव्हर्टाईज आपल्यासमोर सतत येत असतात आणि जाणीवपूर्वक असं आपल्याला एक वातावरण निर्माण करून दिलं जातं किंवा असा एक विचार आपल्या डोक्यात टाकला जातो की हे परचेस नाही केलं तर आपण कुठेतरी अर्धवट राहू म्हणून. त्यामुळे अधिकाधिक कपडे घेणे, अधिकाधिक वस्तू विकत घेणे, अधिकाधिक गोष्टी आपण घरात आणत असतो. पण याच्या मागे दोन गोष्टी आपण समजून घेण्याची गरज आहे. एक म्हणजे कंपल्सरी बायर सिंड्रोम. आता हा जो सिंड्रोम आहे ना, हा फार इंटरेस्टिंग आहे. माणसाच्या रिलेशनशिपमध्ये ज्यावेळेस इश्यूज असतात, त्याच्या रिलेशनशिपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स असतात किंवा सायकोलॉजिकली तो ज्यावेळेस एखाद्या स्ट्रेसमध्ये असतो किंवा डिप्रेशनमध्ये असतो, त्यावेळेस त्याला काही ना काहीतरी खरेदी करावं असं वाटतं. आता विचार करा, आज डिप्रेशनचं आणि सायकोलॉजिकली स्ट्रेस्ड या जर प्रकारात मोडणारी माणसं पाहिलं तर असंख्य आढळतील. म्हणून तुम्ही बघा, हा प्रकार जिथे जिथे आढळतो म्हणजे मेट्रोजमध्ये वगैरे, तिथे मॉल्स वाढत चाललेले आहेत. तिथे खरेदी करण्यासाठी अपॉर्च्युनिटीज वाढत चाललेली आहेत. कित्येक वस्तू आपण सहजपणे हँडल करू शकतो, हाताळू शकतो, त्यामुळे आपल्याला त्या विकत घेता येतात. कपड्यांच्या ट्रायल्स तुम्हाला वाटेल तेवढ्या दिल्या जातात, त्यामुळे आपल्याला ती कपडे खरेदी करावेसे वाटतात. आणि ज्यावेळेस आपण ह्या परचेस करतो त्यावेळेस आपल्यामधला जो मी असतो तो सुखावत असतो. हा मी जो सुखावत असतो तो थोडासा त्यात वेळापुरता डिप्रेशनमधून बाहेर येतो, कारण त्यांनी काहीतरी खरेदी केलेलं असतं. पण हा फार मोठा सापळा आहे मित्रांनो, एक लक्षात घ्या. आणि हा मध्यमवर्गीयांसाठीचा सापळा आहे. कारण मध्यमवर्गीय हे सतत पैसे कमवल्यानंतर खर्चाविषयी विचार करत असतात. दुसरा एक तुम्ही विचार करून बघा की आज वस्तू पहिल्यासारख्या टिकाऊ नाही ठेवलेल्या. म्हणजे अगदी दाढीच्या ब्लेडपासून तर टीव्ही, फ्रीजपर्यंत ज्या वस्तू आहेत त्या पहिल्यासारख्या 10, 15, 20 वर्ष टिकत नाहीत. त्या इमिडिएट खराब व्हायला लागतात. हे सुद्धा जाणीवपूर्वक केलं गेलेलं एक षडयंत्र आहे किंवा कारस्थान आहे असं मी म्हणेन. वाढत चाललेले कारखाने, वाढत चाललेली उत्पादनं ही जर माणसांनी सतत विकत नाही घेतली तर त्यांना त्यांनी जे उत्पादित केलेला माल आहे तो विकत कोण घेईल? म्हणून एक साधं अगदी म्हणजे माझं स्वतःच्या अनुभवावरून सांगतो, साधे दाढीचे आपले जे रेझर्स आहेत ना, ते पूर्वीसारखे एक एक महिना, 15-15 दिवस चालत नाही. ते 2 किंवा 3 यूजमधूनच फेकून द्यावे लागतात. का बरं? कारण त्याला जाणीवपूर्वक रिसर्च करून असं बनवलेलं आहे, ते 2 किंवा 3 यूजमधूनच फेकून द्यावं लागेल, सो दॅट यू विल गो अँड रिपर्चेस इट. मोबाईलचं पण उदाहरण घ्या. मोबाईलचे प्रकार वाढत चाललेले आहेत, पण एकदा मोबाईल खराब झालेला ज्यावेळेस तुम्ही दुसरा विकत घ्यायला जाता त्यापेक्षा तुम्हाला एक अपग्रेडेड व्हर्जन प्रेझेंट केलं जातं. त्या अपग्रेडेड व्हर्जन ज्यावेळेस तुम्ही बघता त्यामध्ये असलेल्या जास्तीच्या फॅसिलिटीज तुम्ही बघता, त्यावेळेस सहजपणे तुमच्यामधला मी तो विकत घेताना सुखावत असतो आणि तो जास्त पैसे देऊन ते उत्पादन विकत घेतो. मग याला सपोर्ट असलेले ज्याला झिरो इंटरेस्ट इन्स्टॉलमेंट्स आहेत, क्रेडिट कार्ड्स आहेत, इतर असंख्य गोष्टीचा मारा आपल्यावर केला जाऊन हा एक सापळा पद्धतशीर आपली वाट बघत असतो आणि आपण जास्तीत जास्त खरेदीला बाहेर पडत असतो. मित्रांनो, मी नेहमी आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये सांगत असतो की तुम्ही विचार करून बघा, सहजपणे विचार करून बघा, तुम्ही स्वतःला श्रीमंत करण्यासाठी काम करताय की इतरांना श्रीमंत करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेताय? आपण हे सतत जे परचेस करत असतो, सतत काहीतरी विकत घेत असतो, भरपूर कपडे आपल्या घरात आणत असतो, भरपूर वस्तू विकत आणत असतो, हा जो सापळा आपल्यासाठी रचून ठेवण्यात आलेला आहे हा दुसऱ्याला श्रीमंत करण्यासाठी आहे, तुमच्या स्वतःसाठी नाही आहे त्यामध्ये.
म्हणून एकेका घरामध्ये कित्येक मोबाईलचे सेट्स असतात. जुने मोबाईल सेट्स तसेच पडलेले असतात. नवीन मोबाईल सेट तुम्ही जो घेता तो कदाचित त्याच्यात किती मेगापिक्सेल कॅमेरा आहे, त्याची किती GB मेमरी आहे याच्यावर विकत घेता. तुम्ही हा विचार करत नाही की माझ्यासाठी त्याचा काय उपयोग आहे. कारण तुम्हाला हे पद्धतशीरपणे हे पटवून दिलं जातं की तो जास्तीचा मेगापिक्सेल कॅमेरा हा तुमच्यासाठी कामाचा आहे. तुम्ही विसरून जाता तुम्ही मोबाईल विकत घ्यायला गेलेला. किंवा तुम्हाला GB काय आहे हे माहीत नसताना पण अधिकाधिक GBचे माझे मोबाईल्स असले पाहिजेत ह्या विचाराने तुम्ही तो मोबाईल विकत घेता. आणि हा एक ट्रेंड आहे. त्यातूनच हे परदेशी वगैरे जे काही मालाचा आपल्यावर मारा केला जातो किंवा तिकडचं एक अट्रॅक्शन दाखवलं जातं, यातून आपण अधिकाधिक तिकडे वळत असतो. इव्हन आजच्या चालणाऱ्या TV सिरियल्स किंवा सिनेमा सुद्धा या सापळ्याचा एक पार्ट आहे मित्रांनो, जो आपल्या लक्षात येत नाही. तुम्हीच बघा मार्केटमध्ये जो आलेला कपडा किंवा जो ट्रेंड्स असतात तेच एक्झॅक्टली रिफ्लेक्ट होत असतात TV सिरियलमध्ये किंवा सिनेमामध्ये. मग दृश्य जो परिणाम तुमच्यावर जो होतोय त्याचा इम्पॅक्ट लगेच तुम्हाला मार्केटमध्ये दिसल्या सहजपणे तुम्ही खरेदीकडे वळता. याचा परिणाम जो होतोय ना तो हा आहे की कितीही कमवले तरी पैसे कमी पडत आहेत. आज अख्खं कुटुंब कामाला जात आहे तरी पण पैसे कमी पडत आहेत. कारण पैसा आल्या आल्या तो काढून घ्यायची पण व्यवस्था निर्माण झालेली आहे. आणि हाच खरा सापळा आहे, हाच खरा ट्रॅप आहे, हा प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवा. ज्या सतत ॲडव्हर्टाईज, ज्या सतत TV सिरियल्स, सिनेमा या सगळ्या गोष्टीचा आपल्यावर मारा होतोय, हा एक सापळा आहे लक्षात घ्या. आणि हा विशेष करून मिडल क्लाससाठी आहे. कारण मिडल क्लास मेंटॅलिटी ही पर्चेसिंगनी सुखावत असते. त्याला सतत खरेदी करायला आवडतं. म्हणून मला या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत एकच मेसेज पोहोचवायचा आहे की तुम्ही जी परचेस करताय, तुम्ही जे खरेदी करताय ते तुम्ही आनंद मिळवण्यासाठी करताय की तुम्ही आनंदाची खरेदी करताय हा विचार करा. कारण खरेदी करून तुम्हाला आनंदी झालं पाहिजे. अजून एक सायंटिफिक फिनॉमिना आहे. परचेस केल्या केल्या बरेचसे माणसं अपसेट होतात. त्यांना असा विचार करावा वाटतो की हे मी खरेदी केलंय हे बरोबर आहे की चूक आहे. याला बायर्स रिमोर्स म्हणतात. तुम्ही परचेस केल्यानंतर यू फील दॅट अरे हे मी घ्यायला नव्हतं पाहिजे. कारण त्याची वस्तुस्थिती अशीच असते की ती खरेदीच केलेलं असतं त्या टेम्पररी इम्पल्समधून, गरजेपोटी नाही. त्यामध्ये आनंद टेम्पररी मिळवलेला असतो. हा विचार आज घराघरात झाला पाहिजे. घराघरामध्ये एज्युकेट केलं गेलं पाहिजे. मुलांना स्पेसिफिकली एज्युकेट केलं गेलं पाहिजे. परचेसिंगचं त्यांचं एक जे क्रेविंग आहे, जे जाणीवपूर्वक निर्माण केलं आहे, त्याला थोडंसं स्टेबिलाईज करण्याची गरज आहे मित्रांनो. अन्यथा ही परचेसिंगची हाव वाढतच जाणार आहे. मार्केटमधली उत्पादनं वाढत जाणार आहेत. तुम्हाला जास्तीत जास्त ट्रॅपमध्ये अडकवलं जाणार आहे आणि तुम्ही मग जास्तीत जास्त पैसे कमवण्याच्या ट्रॅपमध्ये पण अडकाल. कारण ते पैसे आणल्याशिवाय तुम्ही खरेदी करू शकणार नाही. मित्रांनो, या व्हिडिओमधून मला तुम्हाला एवढंच सजेस्ट करायचं होतं की हा एक ट्रॅप आहे. थोडासा विचार करून यामधून बाहेर पडण्याची गरज आहे आणि थोडंसं शिक्षण पण घेण्याची गरज आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. असेच असंख्य व्हिडिओ या माझ्या चॅनलवर तुम्हाला इतरही टॉपिक्सवर मिळत राहतील. पुन्हा आपण वेगळ्या टॉपिक्सवर भेटूया. नमस्कार.